मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे व रमेश वांगडे निशांत जाधव विकी पुजारी आपलं 1 षटक कमी करण्यात येणार आता. मनोज संकपाळ नंदुलपे आपण सुद्धा स्पर्धा घेतलेल्या आहेत. हॉटेल किनारा स्पोर्ट्स कोल्हापूर संघाकडून सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकला खेळतोय. अमर डोकरी तरुण स्ट्राईकला खेळतोय. मनोज संकपाळ प्रेक्षकाच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळला जातोय. हॉटेल किराणा स्पोर्ट्स कोल्हापूर विरुद्ध नील स्पोर्ट हिंदलगा. बॉलर कोण? वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय सुशांत कोवाडकर. सामन्याला सुरुवात होती. पंचांना विनंती आहे की आपण सामना चालू करायचा आहे. संजय वारके या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते गणेश टोंबरे व संजय गेंगे. आपल्याला विनंती आहे, सामन्याला आधीच उशीर झालेला आहे. सामना 6 षटकाचा राहील, त्यामध्ये 2 ओव्हर सर्कल राहील याची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय सुशांत कुवाडकर. त्याचा सामना करेल तो अमर डोकरी. लेग साईडच्या दिशेने तडकवलाय. पाहूयावर किती धाव मिळतात. 2 धावेने स्वतःचं व संघाचं खातं खोलतोय. अमर धाव संख्या होती ती 2, बिन बाद 2. ऑफसाईडच्या साईडला जे प्रेक्षक आत उभारलेत त्यांना विनंती आहे की आपण गॅलरीमध्ये वाचून घ्यायचं आहे. ऑफसाईडला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे. थोडंसं दुखापत झालेला आहे, ते पाणी घेऊन जावा. ऑफसाईडला जे बोर्डावरचे प्रेक्षक उभारलेत आतमध्ये त्यांना विनंती आहे कृपया आपण तिथून जागा सोडून सहकार्य करायचं आहे मंडळाला. कोपऱ्यामध्ये जे प्रेक्षक उभारलेत आपल्याला वारंवार सांगावं तरी आपण हलत नाही. आपल्याला विनंती आहे आपण गॅलरीमध्ये बसायची. गॅलरी मोकळीच आहे. शेनवी साहेब ते मागं बसलेले ती साईडची हल्लाच बघा त्यांना. इकडे ह्या साईडला बसले बघा खाली. थोडंसं इंजर्ड होतोय अमर डोकरी.
माननीय संजय ओघाडे साहेब, आपण या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपण सानिका स्पोर्ट फाउंडेशन मार्फत आपलं सहर्ष स्वागत करतो. आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं आहे. माननीय संजय ओघाडे साहेब, एक ऑलराऊंडर खेळाडू, कोल्हापूर भागाचा एक नामवंत खेळाडू म्हणून ज्यांनी आपलं नाव प्रसिद्ध केलं ते आमचे मित्र संजय ओघाडे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. अमर याची जागा घेण्यासाठी येतोय इंद्रजित बावडेकर, महाराष्ट्र पोलीस. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय सुशांत. त्याचा सामना करेल तो इंद्रजित बावडेकर. लेग साईडच्या दिशेने तडकवलाय. दोन धावेसाठी, या दोन धावेने स्वतःचं खातं खोलतोय इंद्रजित. धावसंख्येत बदल, धावसंख्या पोस्थिती 4 बिन बाद 4. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने तडकवलाय. 6 धावेसाठी, या 6 धावने संघात धावसंख्येत बदल, धावसंख्या पोस्थिती 10 बिन बाद 10. चालू असलेला सामना हॉटेल किनार स्पोर्ट्स कसबा वाडा कोल्हापूर विरुद्ध न्यू स्पोर्ट्स हेंदलगा. षटकातील 5वा चेंडू. उंच तडकवायच्या नादात बीट होतोय इंद्रजित. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय सुशांत. त्याचा सामना करेल तो इंद्रजित. फाईन लेगच्या दिशेने हलकासा खेळून काढलाय. 1 धावेसाठी, 1 धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत बदल, धावसंख्या पोस्थिती 11 बिन बाद 11. 1 षटकाच्या समाप्तीनंतर हॉटेल किनार स्पोर्ट्स कसबा वावडा संघाची धावसंख्या होती ती किनार. रतन कोणते पोरग लावून द्या तिथे हे लागले डोळ्याला लागले दवाने साठी डॉक्टर कोणाला लावून दे
बाळासाहेब नो नो वाईटचा रिव्ह्यू नाही आहे, हाईटचा आहे का? नो बॉल, फ्रीडची संधी आहे. या दोन धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 13. बिल बाद 13. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा शतक घेऊन येतोय सुशील. त्याचा सामना करेल तो मनोज संकपाळ. कोल्हापूर जिल्ह्यातील एक नावाजलेला खेळाडू म्हणून ओळखला जातोय मनोज संकपाळ. याला स्ट्राईकला खेळतोय मनोज संकपाळ, तर नॉन स्ट्राईकला खेळतोय इंद्रजित बावडेकर, महाराष्ट्र पोलीस. षटकातील दुसरा चेंडू. दिशेने तडकवलाय. एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 14. बिन बाद 14. फाईन लेगच्या दिशेने तडकवलाय. एक धावेसाठी इंद्रजित बावडेकर याच्याकडून. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 15. बिन बाद 15. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय सुशील. सुरेख क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल नील स्पोर्ट्स हिंदलगा संघाकडून. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय सुशील. त्याचा सामना करेल तो मनोज. आमचे मार्गदर्शक व अनेक मैदान गाजवणारा जुना जाणता खेळाडू संजय होगाडे याचं सुद्धा आगमन होतंय. सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर हॉटेल किनार स्पोर्ट्स कसबा वावडा कोल्हापूर संघात धावसंख्या होती ती बिन बाद 16. प्रेक्षकाच्या माहितीसाठी यानंतर होणारा सामना 11 फायटर निवडुनी वर्सेस तुकाराम चौक मुरगुड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरा शतक घेऊन येतोय सुशांत कुवाडकर. त्याचा सामना करेल तो मनोज संकपाळ. सामना रंगतदार होणार यात काही शंका नाही. दोन्ही संघामध्ये अष्टपैलू खेळाडूचा भरणा असलेला संघ हॉटेल किनार
स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर विरुद्ध नील स्पोर्ट्स हेंदलगा षटकातील पहिला चेंडू. हॉटेल किनार स्पोर्ट्स कसबा बावड्यामध्ये अष्टपैलू खेळाडू असलेले विकी पुजारी, संतोष कासोटकर, मुकेश शिंदे, मनोज संकपाळ, इंद्रजित बावडेकर, अमर डोकरी, सौरभ महापुरे, प्रशांत पिंगळे, महेंद्र शिवशरण, शिव सुमित संकपाळ, छोट्या नंदू उल्फे, बॉल केव्हाही जाऊन दे. दोन्ही संघा प्रत्येक संघाला सूचना आहे, बॉल केव्हाही गेला तर नवीनच देण्यात येणार आहे. केव्हाही बॉल जाऊन दे. 2 धावा आहेत त्या. लेग साईडच्या दिशेने तडकवलाय 6 धावेसाठी. डीजे 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 बंद करायचा आहे. एक अर्धा तास बंद करा. दोन धावा. या 2 धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती मी सांगा
2 धावेने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 28. बिन बाद 28. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय सुशांत. त्याचा सामना करेल तो मनोज. बाईकच्या स्वरूपात धाव मिळती हॉटेल किनार स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर संघाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर हॉटेल किनार स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर संघात धावसंख्या होती ती बिन बाद 29. पाहूया 3 षटकामध्ये कितपत धावा जमा करतोय मनोज व इंद्रजित. त्याला कितपत रोखण्यात यश मिळतंय पाहूया. नील स्पोर्ट्स हेंदलगा संघाला. प्रेक्षकाच्या माहितीसाठी यानंतर होणारा तिसरा सामना 11 फायटर स्पोर्ट्स निडुरी विरुद्ध तुकाराम चौक मुरगुड. दोन्ही संघाच्या करंदांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुकाराम चौक मुरगुड शरीफ मुल्लाने. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं शतक घेऊन येतोय मयूर कुंभार. त्याचा सामना करेल तो मनोज संकपाळ. षटकातील पहिला चेंडू ब्लॉकलपदे चेंडू बॅटची हलकीशी कडा घेऊन जातोय गलीमध्ये 1 धावीसाठी. या स्पर्धेसाठी ज्या स्पर्धा आपल्या चालू आहेत या स्पर्धेसाठी उत्तम पाटील नुडरीकर यांच्याकडून 3001 रुपयाची देणगी दिल्याबद्दल मंडळाच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय मयूर. त्याचा सामना करेल तो मनोज. ऑफस्टिकच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू 1 धावेसाठी. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 31. बिन बाद 31. चार धावा. या 4 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 35. बिन बाद 35. संयोजकांना सूचना आहे की चेंडू द्यायचा शोधून.
षटकातील चौथा चेंडू. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय मयूर. त्याचा सामना करेल तो इंद्रजित. बॅटची कडा घेऊन स्लिप मध्ये जातोय चेंडू. डिक्लेअर 1 धावेसाठी. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 36. बिन बाद 36. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय मयूर. त्याचा सामना करेल तो इंद्रजित. आमचे मित्र अभिजित चरापले व सुशांत पवार यांचं आगमन होतंय. सानिका स्पोर्ट्सच्या वतीनं त्यांचं हार्श असं स्वागत. षटक संपतंय. अभिजित 4 चरापले बिजली समाप्तीनंतर व सुशांत पवार मडिगले स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर संघात धावसंख्या होती ती बिन बाद कवठे महाकाळचे सुरेशराव 37. कांबळे. आपण टेस्टकडे यायचं आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय सुशील बोलेकरांनी. संधी हुकलेली आहे इंद्रजित बावडेकर साठी. सलग 3 षटकारासाठी त्यांचेच बंधू अभिजित बावडेकर एबी कलेक्शन बावडा यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी बक्षीस लावलं होतं 2001 रुपयाचं पारितोषिक. ते बक्षीस हुकलेलं आहे. पहिला धक्का बसतोय हॉटेल किनार स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर संघाला. वैयक्तिक 26 या धावसंख्येवर झेलबादून परतला इंद्रजित. याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज महेंद्र शिवशरण. एक जुना जाणता खेळाडू. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय सुशील बुर्ले. उंच तडकवायच्या नादात बीट होतोय महेंद्र. या मैदानाचा पुरेपूर अनुभव असलेला खेळाडू महेंद्र शिवशरण व मनोज संगपाळ. लेग साईडच्या दिशेने तडकवलाय. पाहूया किती धाव मिळतात. 4 धावने स्वतःचं खातं खोलतोय महेंद्र. या 4 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 41. 1 बाद 41. धावबादून परततोय. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतोय महेंद्र शिवशरण व मनोज संगपाळ याच्या दरम्यान. अंपायरने बघून निर्णय द्यायचा आहे.
वाईट बॉल. या अवांतर धावणे संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 42. 2 बाद 42. महेंद्र याची जागा घेण्यासाठी येतोय स्वतः संघाचा कर्णधार. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय विकी पुजारी. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय सुशील बुर्ले. सांगली एक्सप्रेस या नावाने ओळखला जातोय सुशील बुर्ले याला. त्याचा सामना करेल तो प्रथमच सामना करेल तो विकी पुजारी. उंच तडकाच्या नादात स्वतः झेल घेतोय. तिसरा धक्का बसतोय. हॉटेल किन्नर स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर संघाला विकी पुजारीच्या स्वरूपात वैयक्तिक 0 धावसंख्येवर झेल बांधून परतला. विकी याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज सौरभ महापुरे. षटकातील 5वा चेंडू. चौथा धक्का बसतोय सौरभ महापुरीच्या स्वरूपात वैयक्तिक 0 धावसंख्येवर. पाहूया स्पर्धेतील चौथे हॅट्रिक करतोय काय सुशील बुर्ले. याच गोलंदाजीसाठी ओळखला जातोय सांगली एक्सप्रेस या नावाने सुशील बुर्ले याला. सुशील याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज एक जुना जाणता खेळाडू मुन्ना शेख. परवाच कोल्हापूर प्रीमियर लीग झाली होती त्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा तयार केला होता मुन्ना शेख यांनी. त्याचीच पुनरावृत्ती करतोय का पाहूया मुरगुडच्या मैदानावर. मुन्ना शेख या मैदानाचा पुरेपूर अनुभवी असलेला खेळाडू. षटकातील शेवट चेंडू पाहूया स्पर्धेतील चौथे हॅट्रिक करतोय काय सुशील बुर्ले. त्याचा सामना करेल तो मुन्ना शेख. लेग बाय जाईत काय लेग बायच्या अवांतर धावणे संघात धावसंख्येत भर. धावसंख्या पोस्थिती एक रिव्ह्यू गंभीर आहे. नील स्पोर्ट्स हिंदलगा संघानं एक रिव्ह्यू शिल्लक आहे आपला. बऱ्याच वर्षानंतर मनोज संगपाळ व मुन्ना शेख याची मैदानात जोडी बघतोय. डोगरा स्पोर्ट्स कोल्हापूर संघाकडून खेळणारा खेळाडू मनोज संगपाळ व मुन्ना शेख आता मुरगुडच्या मैदानामध्ये खेळतोय. वैयक्तिक पहिलं
वैयक्तिक पहिलं संघाकडून 6वं व अंतिमचं शतक घेऊन येतोय तनिष्क नाईक. त्याचा सामना करेल तो मनोज संकपाळ. धावसंख्या येते 43. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू निश्चितच 6 धावेसाठी. या 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 49. 4 बाद 49. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय तनिष्क. त्याचा सामना करेल तो मनोज. त्रिपाचीत बांधून परतोय मनोज संकपाळ. 5वा धक्का बसतोय हॉटेल किनार स्पोर्ट्स कसबा बावडा संघाला. मनोज संकपाळच्या स्वरूपात वैयक्तिक 13 या धावसंख्येवर. त्रिपाचीतून परतला मनोज. याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज सुमित संकपाळ. छोटू या नावाने ओळखला जातोय. अष्टपैलू खेळाडूमध्ये वर्णी लागतोय सुमित संकपाळ याची. चार चेंडूमध्ये कितपत धावा जमा करतोय पाहूया सुमित व मुन्ना. तर त्याला कितपत रोखण्यात यश मिळतंय पाहूया. तनिष्क नाईक याला षटकातील 3रा चेंडू घेऊन येतोय तनिष्क. त्याचा सामना करेल तो प्रथमच सामना करेल तो सुमित संकपाळ. उंच तडकवायच्या नादात बीड होतोय. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतंय तनिष्क याला. पाहूया 3 चेंडूमध्ये कितपत धावा जमा करतोय सुमित. षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय तनिष्क. त्याचा सामना करेल तो सुमित. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू निश्चितच 6 धावा. याच फटकेबाजीसाठी ओळखला जातोय सुमित संकपाळ याला. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या पोस्थिती 55. 5 बाद 55. हॉटेल किनार या संघाची धावसंख्या होती ती 5 बाद 55. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय तनिष्क. त्याचा सामना करेल तो सुमित. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू निश्चितच 6 धावेसाठी. अशाच फटकेबाजीसाठी ओळखला जातोय सुमित संकपाळ याला. म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील गेम चेंजर म्हणून मुकेश शिंदे सुमित संकपाळ मनोज संकपाळ यांना ओळखला जातोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय तनिष्क. पाहूया स्पर्धेतील षटकाराची 2री हॅट्रिक करतोय काय सुमित. थोडस सुरुवातीला जखडून ठेवलं होतं हॉटेल किनार स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर संघाला. त्यानंतर कमबॅक करतोय मनोज संकपाळ व छोटू संकपाळ. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय तनिष्क. त्याचा सामना करेल तो सुमित. षटक संपते. 6 षटकाच्या समाप्तीनंतर हॉटेल किनार स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर संघात धावसंख्या होती ती 5 बाद 61. 62 धावाचं उद्दिष्ट ठेवले ते नील स्पोर्ट्स हिंदलगा संघासमोर.
निर्धारित 6 षटकामध्ये हॉटेल किनारा स्पोर्ट्स कसबा बावडा संघाने 62 अशी 61 अशी धावसंख्या उभी केली. 62 धावाचं उद्दिष्ट ठेवले ते नील स्पोर्ट्स हिंदलगा संघासमोर. हॉटेल किनारा स्पोर्ट्स कसबा बावडा संघामध्ये अष्टपैलू खेळाडूचा भरणा असलेला संघ मनोज संगपाळ, सुमित संगपाळ, मुन्ना शेख, इम्रान इनामदार, संतोष कासवडकर, विकी पुजारी, मुकेश शिंदे, नंदू उल्पे, अमर डोकरी, इंद्रजित बावडेकर, सौरभ महापुरे, प्रशांत पिंगळे. पंचांना विनंती आहे सामन्याचा आवडतो रुग्णा. बॉल घे तो सर. बाळासाहेब बाळू बॅटमॅनला बोलू की. हिंदलगा संघाने आपली सलामी जोडी मैदानात पाठवून द्यायची. हिंदलगा या स्पर्धा पाहण्यासाठी कसबा बावड्यामधील 70-70चे ओनर निरंजन रणदिवे व फोर्स कंपनीचे ओनर सुनील पाटील यांचं सुद्धा आगमन होते. स्पर्धा सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजकडून स्थान बनवायचं आहे. सुनील पाटील व निरंजन रणदिवे आपल्याला विनंती आहे आपण स्टेजकडे यायचं आहे. नील स्पोर्ट्स हिंदलगा संघाकडून सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकला खेळतोय सुशांत, तर नॉन स्ट्राईकला खेळतोय सुशील बुर्ले. तर वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय हॉटेल किनारा स्पोर्ट्स कसबा बावडा संघाकडून फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जातोय विकी पुजारी. याला षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय विकी पुजारी. त्याचा सामना करेल तो सुशांत. सामन्याला सुरुवात होती. सुनील पाटील व निरंजन रणदिवे यांना विनंती करतोय आपण स्टेजकडून स्थान बनवायचं आहे. सुनील पाटील व निरंजन रणदिवे. चेंडू संयोजक षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय विकी. सुरेख चेंडू त्याच पद्धतीने पॉइंटच्या दिशेने हलकासा खेळून काढला एक धावेसाठी. या एका धावने स्वतःचं व संघाचं खातं खोलतोय. धावसंख्या पुस्थिती 1 बिन बाद 1. लेग साईडच्या दिशेने तडकवलाय. पाहूया और किती धाव मिळतात. 4 धावा. या 4 धावेने संघा धावसंख्येत बदल. या संघाच्या 4 धावेने स्वतःचं खातं खोलतोय सुशील.
धावसंख्या पोस्थिती 5, बिन बाद 5. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय विकी पुजारी, त्याचा सामना करेल तो सुशील. सुशील बुर्ले एक आयकॉन खेळाडू तर दुसरा रिव्हर्सिपचा फटका आहे. पाहुयावर किती धाव मिळतात. डिक्लेअर 1 धावेसाठी जातोय. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 6, बिन बाद 6. 11 फायटर निवडून आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. आपला प्रतिस्पर्धी संघाचा करंदार नाणेफेकीसाठी आलेला आहे जगदीश चितळे. या सामन्याची नाणेफेक सुशांत पवार व अभिजित चरापले यांच्या शुभ हस्ते होत्या. लेग साईडच्या दिशेने तडकवलाय क्षेत्ररक्षक महेंद्र शिवशरण. 1 धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 7, बिन बाद 7. षटकातील 5वा चेंडू. लेग साईडच्या दिशेने तडकवलाय. पाहुयावर किती धाव मिळतात. निश्चितच 6 धावा. आणि कॅपचा झेल घेतला काय कुणी. मी सूरज बैरचेट यांना विनंती करतोय आपण आपलं बक्षीस घेऊन जात आहे. टी शर्ट आणि कॅप. षटक संपते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर नील स्पोर्ट्स हिंदलगा संघाची धावसंख्या होती ती बिन बाद 14. जो आता झेल घेतला तो सूरज बैरशेठ बाळ यांनी त्याला जो कॅप व टी शर्ट दिले. कॅप जी दिली ते दीपक शेनवी यांच्याकडून तर टी शर्ट दिला तो सानिका स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्याकडून. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरा शतक घेऊन येतोय कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला बायकर मॅन म्हणून ओळखला जाणारा संतोष कासोडकर. त्याचा सामना करेल तो सुशांत. लेग साईडच्या दिशेने तडकवला क्षेत्ररक्षक आणि धावबादून परततोय. पहिला धक्का बसतोय. सुरेख क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल मुन्ना शेख याच्याकडून. या मैदानाचा मी आधीच सांगितलं होतं की या मैदानाचा पुरेपूर अनुभवी व असलेला खेळाडू मुन्ना शेख. एक मोठा धक्का बसतोय नील स्पोर्ट्स हिंदलगा संघाकडून. वैयक्तिक वैयक्तिक 8 या धावसंख्येवर धावबादून परतला. एक मोठा धक्का म्हणावा लागेल. नील स्पोर्ट्स हिंदलगा संघाचा खेळाडू सुशांत याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज तनिष्क नाईक. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला बायकरमॅन म्हणून ओळखला जातोय संतोष कासोडकर याला. त्याचा सामना करेल तो
सुशील बुर्ले एक आयकॉन खेळाडू. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय 11 फायटर स्पोर्ट्स निडुरी संघाने, तर फलंदाजीला आमंत्रित केलंय तुकाराम चौक मुरगुड संघाला. तुकाराम चौक मुरगुड संघामध्ये एक आयकॉन खेळाडू, सानिका स्पोर्ट्सचा आयकॉन खेळाडू अनिकेत माने याचं सुद्धा आगमन होतंय. सानिका स्पोर्ट्सच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. अनिकेत माने आपल्याला विनंती आहे आपण स्टेजकडे यायचं आहे. या एका धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 16. अनिकेत माने आपल्याला विनंती आहे आपण स्टेजकडे यायचा. अनिकेत माने आपण सानिका स्पोर्ट्सचा आयकॉन खेळाडू आहेत. आपल्याला शिंदवी साहेब बोलवत आहेत. अनिकेत माने सुरेख चेंडू बनावा लागेल. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. याच गोलंदाजीसाठी ओळखला जातोय संतोष कासोडकर याला. अशीच गोलंदाज करून कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला बायकरमॅन ठरला होता संतोष कासोडकर. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय संतोष कासोडकर. त्याचा सामना करेल तो तनिष्क. लेग साईडच्या दिशेने तडकोला आहे निश्चितच 6 धावेसाठी. या 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 22. 1 बाद 22. स्विचिटचा फटका पॉवर किती मिळतात. 4 धावा. या 4 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोस्थिती 26. 1 बाद 26. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नील स्पोर्ट्स हैंदलगा संघात धावसंख्या होती ती 1 बाद 26. मी आकाश चव्हाण सोलापूरकर आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण स्टेजकडे यायचं आहे. तर 11 फायटर निवडणी संघाचा आयकॉन खेळाडू सुरेश कांबळे, रवी देवकते, मी अनिकेत माने यांचा स्वागत शेनवी साहेब यांनी करावं मी अशी विनंती करतोय. सानिका स्पोर्ट्सचा एक आयकॉन खेळाडू परवा कोल्हापूर केपीएल झाली होती. त्या केपीएलचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. अनिकेत माने त्या संघाचा कर्णधार होता. विकी पुजारी वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 3रं शतक घेऊन येतोय विकी पुजारी. त्याचा सामना करेल तो तनिष्क. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय विकी पुजारी. त्याचा सामना करेल तो तनिष्क.
ऑफसाईडच्या दिशेने हलकासा घेऊन काढला क्षेत्ररक्षक छोटू संगपाळ. एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 27. एक बाद 27. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय विकी. त्याचा सामना करेल तो सलामीचा फलंदाज सुशील बुर्ले. सांगली एक्सप्रेस या नावाने ओळखला जातोय. सुशील बुर्ले याला एक अष्टपैलू खेळाडूमध्ये वर्णी लागते. सुशील बुर्ले याची स्विचिटचा प्रयत्न होता परंतु फसतोय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय विकी. त्याचा सामना करेल तो सुशील. महेंद्र लेग साईडच्या दिशेने तडकोला निश्चितच 6 धावेसाठी थोडस जकडून ठेवलं होतं सुरुवातीला विकी पुजारी याने, परंतु तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचतोय. या 6 धावने संघात धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते ती 33. एक बाद 33. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय विकी पुजारी. त्याचा सामना करेल तो सुशील बुर्ले. बॅटची कडा घेऊन गलीमध्ये जातोय चेंडू. डिक्लेअर. एक धावेसाठी एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 34. एक बाद 34. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय विकी पुजारी. त्याचा सामना करेल तो सुशील बुर्ले. बॅटची कडा घेऊन परत स्लिपमध्ये जातोय. डिक्लेअर. एक धावेसाठी एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 35. एक बाद 35. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय विकी पुजारी. त्याचा सामना करेल तो सुशील बुर्ले. षटकातील शेवट चेंडू. लेग साईडच्या दिशेने तडकोलाय. निश्चितच 6 धावा. या 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 41. एक बाद 41. 18 चेंडू मध्ये 21 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 21 धावा. हॉटेल किनारा स्पोर्ट्स कसबा बावडा कोल्हापूर संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर एक महत्त्वपूर्ण षटक टाकणं गरजेचं आहे व एक सुशील सारखा खेळाडू बाद करणं गरजेचं आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय मनोज संगपाळ. त्याचा सामना करेल तो तनिष्क नाईक. 18 चेंडूमध्ये
21 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 21 धावा. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय मनोज संगपाळ. त्याचा सामना करेल तो तनिष्क नाईक. सुरेख क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल सौरभ महापुरे याच्याकडून. या एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचती 42. 1 बाद 42. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय मनोज संगपाळ. त्याचा सामना करेल तो सौरभ महापुरे. स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू. निश्चितच 6 धावा. 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचती 48. 1 बाद 48. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय मनोज. त्याचा सामना करेल तो सुशील बुर्ले. बॅटची हलकीशी कडा घेऊन जातोय. 1 धावेसाठी या एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचती 49. 1 बाद 49. षटकातील 5वा चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षक करतोय शिव यादव. 1 धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचती 50. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय मनोज. त्याचा सामना करेल तो तनिष्क नाईक. लेग साईडच्या दिशेने तडकोलाय. 4 धावेसाठी या 4 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचती 54. 1 बाद 54. 12 चेंडू मध्ये 8 धावेची आवश्यकता आहे ती नील स्पोर्ट्स हिंदलगा संघाला. वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं व निर्णायक षटक घेऊन येतोय इम्रान इनामदार. त्याचा सामना करेल तो सुशील बुर्ले. बारा चेंडू 8 धावा. एका धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचती 55. 11 चेंडूमध्ये 7 धावेची आवश्यकता.
धावसंख्या पोस्थिती 56, एक बाद 56. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय इम्रान, त्याचा सामना करेल तो सुशील. वैयक्तिक 39 या धावसंख्येवर खेळतोय सुशील बोरले. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय इम्रान, त्याचा सामना करेल तो सुशील. नऊ चेंडू 6 धावा. स्टेटच्या दिशेने तडकवला चेंडू. क्षेत्ररक्षक महेंद्र शिवशरण एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 57, एक बाद 57. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय इम्रान, त्याचा सामना करेल तो तनिष्क. आणि हा सामना नील स्पोर्ट्स हेंदलगा संघाने जिंकलेला आहे. या सामन्यातील मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार जातोय तो सुशील बोरले याला. मी सुशील बोरले याला विनंती करतोय की आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन